हाय, हॅलो, कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. मी शीतल स्वागत करते आपल्या शीतल श्रेषा चॅनलमध्ये. तर आज आहे भोगी. भोगी म्हणजे ना संक्रांतीच्या अगोदरचा जो दिवस असतो ना त्याला आमच्याकडे भोगी म्हणतात. तर आज ती भाजी वगैरे बनवायची असती भोगीची. आमच्या इकडं त्या भोगीच्या भाजीला खेंगाट म्हणतात. तर ते बनवणार आहे आता मी. तर माझी सुरुवात झाली काम आवरायला. देवपूजा करून घेतली, पहिली पूजा करून घेतली, देवांची पूजा झालेली आहे माझी. आणि आता चहा वगैरे घेते आणि मग भाजी बनवायची आहे. तर त्याचीच तयारी करायची, बाकीची पण भरपूर कामं आहेत ते पण करायचे आहेत. तर पहिलं ना सकाळी उठल्या उठल्या भूक लागते थोडीशी, म्हणून ना थोडासा नाश्ता करायचा, चहासोबत काहीतरी खाणार आहे. आणि नंतर मग बाकीची कामं आवरणार. सकाळी सकाळी ना मी थोडेसे असे नाही का रात्रीच भिजत घातलेले बदाम ठेवलेले. तर आता हे खाऊन घेते पहिले. तर मी बनवते भोगीची भाजी बनवायची चाललंय, खेंगाट. गॅसची वाट बघितली, 3 दिवस झाले गॅस बुकिंग केलाय तरी अजून भेटलं नाही. आत्ताच त्यांना फोन केला तर मला शॉर्टेज चालू आहे आणि उद्या भेटेल. तर त्यांना बोलले की सण आहे अहो, म्हटलं काही करा आणि आज पाहिजे मला गॅस. तर काय म्हणजे आता म्हणतात की तिकडे या नाही का, म्हणून छोट्या गॅसवरच काम चालू आहे. वाट बघून बघून आपण त्याच्यावरच बनवायला लागले. वाटलं होतं येईल आज तरी येईल. सॅटर्डे संडे असल्यामुळे भेटला नसेल पण आज पण नाही आला. मी ह्यात सगळं वाटून घेतलं माझ्या पद्धतीने दाखवते. मी ह्याच्यामध्ये ना खोबरं, तीळ, पांढरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडे शेंगदाणे हे सगळं वाटून घेतलेलं आहे. वाटण एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली आणि ह्याच्यासोबत बनवणार आहे मी बाजरीची भाकरी, पांढरे तीळ लावून. मला खूप आवडते तसं. लाल मिरची पावडर, धना पावडर, काळा मसाला एवढंच टाकणार आहे. आपला घरचा काळा जो मसाला असतो तो, त्याच्याशिवाय भाजीला चव नाही. एकदम गावरान पद्धतीने बनवते ही भाजी. जास्त मसाले नाही आवडत मला या भाजीमध्ये, मी अशीच बनवत असते. घरचा काळा मसाला टाकला ना अशी भारी टेस्ट येते भाजीला, खूप छान टेस्ट येते. तर आता ह्याच्यात मला फक्त धना पावडर, ही भाजी थोडीशी चमचमीतच छान लागते, म्हणजे थोडीशी तिखटच छान लागते. कारण ह्याच्यामध्ये आपण गाजर, बोर हे सगळं टाकलेलं असतं आणि थोडासा गोडसरपणा जाण्यासाठी ह्या भाजी तिखट थोडंसं जास्त घालायचं म्हणजे छान होती. मी ना दरवेळेस ही भाजी ना एकदम लवकरच बनवत असते. पण आज काय झालं, गॅसची वाट बघत बसून बसून शेवटी म्हणलं आता घ्या करायला. गॅसवाल्याला फोन केला तर तो एवढ्या कसं आहे आपल्याला गरज असल्यासारखं बोलतात. त्याला रिक्वेस्ट केली बाबा दे आणून. काय बोलणार, आज नाही भेटणार उद्या भेटेल उद्या. मी म्हटलं सण आहे आऊ, द्या ना आज आणून, म्हणजे मग तुम्हाला तिकडे नाही यावं लागेल सरकार चौकात. तर एवढ्याला कोण जाणार आहे आणायला. त्यांना म्हटलं प्लीज आणून द्या, घरी कोणी नाही आणायला. बघतो म्हणला, मला नाही वाटत तो माणूस घेऊन येईल म्हणून, कारण आहे ना भाऊ खातात ती लोक. गेल्या वेळेस धमकी दिली, नाहीतर आम्ही आमचं आहे ना दुसरीकडं ट्रान्सफर करून घेतो जर तुम्हाला होत नसेल की आणून द्यायला. तर इतक्या दिवस आणून देत होता, तर आज अजून भेटलेला नाहीये. ते छान मसाला असा परतून घेतलं. तेल थोडंसं तेल पण जास्त टाकले, कारण ना थोडीशी तरी असेल ना तर ही भाजी छान दिसते आणि खाऊ पण वाटते आपल्याला. आणि मी पांढरे जे तीळ आहेत ना ह्याच्यातच टाकलेले आहेत, म्हणजे मला असे वरून नाही आवडत असे दिसलेले, म्हणून मी ह्यातच बारीक केले. ते सगळं बारीकच करून टाकले ह्यात. काही जण आहे ना असं भाजी झाल्यानंतर थोडेसे वरून तीळ टाकतात, तर ते मला नाही आवडत. ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते बनवायची. माझी पद्धत अशी आहे. तर मी इथे ना सगळ्या भाज्या एकत्र करून इथं पाण्यात ठेवलेलं, बऱ्याच वेळ झालं चिरून ठेवले म्हणून. ते वांग वगैरे काळं पडून म्हणून पाण्यात ठेवलं होतं. तर हे बघा, ह्याच्यात वांग, वालाची शेंग, वाटाणा, थोडासा बटाटा टाकलाय, ओले हरभरे, गाजर, शेंगदाणे,
टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. खूप होईल हीच भाजी, कारण ना एकदम थोडं थोडं जरी घेतलं ना सगळं तरी खूप सारं झालंय. हे बघा. आणि मला ही भाजी ना सुकी नाही आवडत, पातळ आवडते, म्हणजे अशी भाकरी चुरून खाता आली पाहिजे त्यात अशी. थोड्या थोड्याच भाज्या घेतल्या तरी खूप आज किती झाले. रस्सा बनवायचा आहे मला. वांग तर आहे ना एकच वांग टाकले, शेंग पण थोडीशी टाकली, बटाटा पण एकच छोटंसं एकदम टाकले, ते पण जरा टेस्ट येईल म्हणून. हे बघा दिसत असं. आपल्याकडे स्टीलची कढई नाही आहे, घ्यायची आता. तुम्ही म्हणाल, कारण मी पहिल्यापासून ह्यातच बनवत होते, ॲल्युमिनियममध्येच ज्या अवेलेबल होत्या माझ्याकडे घरात. त्या सगळे म्हणतात ह्यात खाल्लेलं चांगलं नसतं. घेऊ हळूहळू. 1-2 ठिकाणी बघितली पण खूपच महाग आहे ती स्टीलच्या कढया. बजेट नव्हता माझं तेव्हा ती कढई घ्यायचा. प्राईस बघूनच किती हादरले, कारण मी एकही भांडे घेतले नाही. सगळी भांडी जे काय आहेत ते लग्नातलीच आहेत, आणि त्यावेळेस काही अशाच द्यायची, त्यामुळं सगळं तसंच आहे. नॉनस्टिकची एक आहे आणि अशा 2 आहेत, अशाच कढई आहेत माझ्याकडे. हे आहे ना, मी लगेच मीठ टाकून घेते आणि ना थोडं वाफवून घेते आणि कोमट करून पाणी टाकणार आहे. तर एक सिंगल गॅस असल्यामुळे ह्याला वाफवून घेते आधी आणि मग कोमट पाणी करते. एकाच गॅसवर करावं लागणार आहे. कशी दिसते भाजी? छान ना, खूप छान. मला पण छान वाटते. पिऊचा स्कूल सुटायचा टाईम झालाय, तिला आणायला जायचं. बघते हे गेले तर येताना गॅस पण घेऊन यायला पाहिजे. काही ना, ते सरकार चौकात जायचं म्हटलं ना खूप लांबून फिरून जावं लागतं, मोठी गाडी जात नाही तिकडं, आणि 2 व्हीलरवर एकट्याला काही गॅस घेऊन येता यायचं नाही. तर यांना उठल्यावर एकदा फोन करायला सांगते. काय ना, यांनी फोन केला जरा फरक पडतो, भेटतो लगेच गॅस घेऊन येतो म्हणून. मी केला त्यामुळं माहीत नाही. आणि सणासुदीचं कसं बाबा, मेहंदी बिंदी पण नाही काढली, लक्षातच नाही मेहंदी काढायची असती. आवडच नाही मला जास्त, काहीच नाही. मेहंदी पण नाही काढली. एक बांगडी घातली, म्हणजे असं सणासुदीची हातात तसं नको राहिला, ग्रीन कलरची बांगडी घालून घेतली. आणि उद्या आहे संक्रांत, तर मला ते खण पण आणायचे. आमच्याकडे खण पूजा त्याच दिवशी पुजतात, संक्रांतीच्या दिवशी. आणि काल आणायचे, तर काल 3 दिवस नसतात घरात ठेवायचे, म्हणून काल आणले नाही. आता आज पिऊला घ्यायला जायचं आहे, त्या बहिणीला सांगणार आहे आणायला, मी नाही जाणार आहे आणायला. ह्याला आहे ना थोडंसं वापरून घेते गॅस. अरे यार, मी गॅसच बंद केला वाटतं. हे बघा, ह्या गॅसची सवय नाही, लक्षात राहत नाही बंद आहे का चालू, आणि गॅस बंद होत राहत. मला कळलं नाही कसा बंद झाला, तरी मी म्हणते अजून कसं तुटतुट पण वाजा ना काहीच पाहिजे. किती छान वाटतं ना अशी भाजी. माझी मम्मी खूप छान भाजी बनवायची, मला खूप आवडते. तर मला तिची सकाळी सकाळीच आठवण झाली. दरवर्षी सकाळी सगळ्याच्या अगोदर तिची भाजी रेडी असायची. माणूस गेल्यावर नाही का त्याची क्षणाक्षणाला आठवण येते, पण काय करणार, नाही भेटू शकत आपण. उतरवते आणि पाणी गरम करून घेते 2 मिनटं. पाणी बदले कोमट करून. हे बघा, ती अजून मिळून येणार आहे, थोडीशी अशी दिसत असते तरी खूप घट्ट होती, नंतर नाही छान लागत. मला अशीच आवडते, थोडीशी पातळच. तर आता ही शिजल्यानंतर थोडीशी कमी होईल, घट्ट होईल. त्याला आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊ मस्त. कसली मस्त अशी भाजी झाली आहे. आणि आता आहे ना, मी पिऊला आणायला चालली आहे. आल्यावर भाकरी बनवून मग तुम्हाला दाखवते, आणि मला ते खण पण घेऊन यायच्यात. तर चला, आल्यावर बाकीची कामं आवरणार आहे. आवरले म्हणजे फक्त भाकरी बनवायची गरम गरम, म्हणून थांबले. तर पिऊला घेतलं आणि मग तिथून पुढे म्हणलं आता लगेच खण घ्यावेत आलेत तर, आणि खण वगैरे घेतले आणि मग घरी आले. खण घेताना हे बघा, इथं खूप वेळ गेला. इथंच चांगले बघून घेतले, व्यवस्थित त्याची पूजा वगैरे केली, आणि मग खण घेतले आणि घरी आले आणि भाकरीला करायला लागले. हे बघा, भाकरी मला काही एवढे जमत नाही, तरी पण ट्राय करते, येते रोज. आणि आज बघा व्हिडिओ काढायचा आहे, तर हे असला उद्योग. भाकरीच चांगली आहे ना, 2 केल्या, दोन्ही असंच झालं. एक तरी जरा बरी झाली,
ही जरा चांगली झाली ती. दुसरी तर बघाल ना, जर तुम्ही म्हणता काय उंडगाळे, तर मला ना भाकरी नाही देत जास्त. तर थापली एकदम छान छोटीशी करायची होती आणि टाकायला गेले आणि टाकल्यावरच असं झालं. मग काय म्हणलं आता राहू द्या, आता केली आहे तर काय. आणि भाजी बघा कशी भारी दिसते. इकडं भाजी झाली छान, पण भाकरीने सगळा मूडच घालवला माझा. तर एरवी ना मी जेव्हा भाकरी करते ना खूप छान येतात. आणि आज ना असं खूप दिवसातून केली ती बाजरीची भाकरी. बाजरी जास्त खात नाही आम्ही, पण आज बाजरीच्याच भाकरीचा मान आहे म्हणून बाजरी आणली होती दळून. आणि हे बघा असली भाकरी झाली ती. मला तर दाखवू पण वाटणार तुम्हाला, पण खरं खरं सांगायचं तुम्हाला काय झालं माझ्या बाबतीत ते. माझ्यासारख्या भाकरीसारखी भाकरी कोणाला येते बनव. हे झालाय नकाशा, भाकरीचा नकाशा. करून बसले. मला एकतर आहे ना कामात उशीर, आणि असं नाही ना काय आलं तर सगळा दिवस खराब जातो. माझं तसंच झालं. भाकरी बनवली, भाजी बनवली, आणि एकतर ना आज पूर्ण दिवस खराब गेला बघा. आणि एक संकटच यायला लागले काय ना काय. भाकरी बनवायला गेले, भाकरी तुटली. पहिली छान झाली आणि दुसरीला काय झालं काय माहिती, चिटकूनच बसली. आणि टाकल्यावर तुटल्यावर काय करणारे, काढता पण येईना. मग भाजली तशीच. आणि 2च करायच्या होत्या, म्हणलं जाऊ दे आता. ती तशीच झालेली, तशीच भाजली, वायाला नको घालवायला म्हणून. लागली चांगली तर लागणच, चुरून तर खायची. हे असंच होतं. आणि नंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. देवाची पूजा केलेलीच होती पहिलीच, फक्त नैवेद्य दाखवला. आपण केले काहीतरी म्हणल्यावर देवाला नैवेद्य पाहिजेच ह्याचा, म्हणून मी दाखवला नैवेद्य. तर ना आत्ताच माझी सगळी कामं आवरली. आणि किती वाजता आवरलेत नाही सांगत, कारण 4 वाजलेत. 4 वाजूच तर कामं गेली, कारण मला जरा बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं. आणि घरं वगैरे पुसून घेतली सगळी. नंतर आता ना पिऊचा स्टडी घ्यायचा आहे, त्यामुळं आता काही व्हिडिओ शूट करणार नाही आहे. काल काय झालं, दळण करायचं होतं, मी दळण करायला गेले आणि पिऊने स्टडी केलाच नाही. कालपासूनचा स्टडी तसाच आहे. तर मग आता मी तिचा स्टडी घेते. आणि नंतर मग आता उद्या मकर संक्रांती आहे, तर उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि हां, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.